बघा आता 4 टक्स ब्लाऊज आपण बघणार आहे. उंची 13 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 15 इंच. 15 इंचावरती मार्क करून घ्यायचं, तिथे रेषा आखून घ्यायची आपली. आता इथून आपली गळा रुंदी 2.25 इंच. श्रुतीचा आपण घेतोय ना ब्लाऊज, मग 30 इंच छाती आहे, 2.25 इंच गळा रुंदी. तिथून पुढे शोल्डर 3 इंच, 2.5 इंच रेडी शोल्डर, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता इथून खाली 5.5 इंचावरती आपण मुंडा खोली घ्यायची. शोल्डर पासून खाली 5.5 इंचावरती मुंडा खोली. आता जिथे आपण मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंचावरती, तिथून सरळ पुढं रेषा आखायची, छाती रेषा. ही छाती रेषा आहे आपली. आता छाती रेषेवरती आपलं छातीचं माप टाकायचं. छातीचं माप किती आहे तिचं? 7.5 इंच. छातीचा चौथा भाग घेतोय ना आपण, 7.5 इंच. त्याच्यामध्ये परत शिलाई मार्जिन आपण किती घेणार आहे? 2 इंच. आता कमरेचं माप किती आहे? 26 इंच. बरोबर, म्हणजे किती येत आहे? 7.5 26 आहे ना, पूर्ण कमरेचा घेर 26 आहे, म्हणजे किती येणार आहे? 6.5. त्याच्यामध्ये 1 इंच काय घेणार आहे आपण? शिलाई टक्ससाठी घेणार आहे. शिलाई मार्जिन 2 इंच घेणार आहे. 6.5 कमरेचा चौथा, 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. आता आपण छातीचा आणि कमरेचा जो पॉइंट आहे तर तो जोडून घ्यायचा. आता ह्या कोपऱ्यातून जिथं आपण मुंडा खोली घेतली होती तर तिथं एकदा माप परत चेक करायचं, आपलं चुकत तर नाही ना व्यवस्थित. आता इथून 1.5 इंचावरती एक तिरपी रेषा आखायची, नाही तर मार्क करायचं 1.5 इंचावरती. तिथून खाली अर्धा इंचावरती घ्यायचं. कशासाठी? मुंड्यासाठी. आता श्रुतीचं माप छोटं आहे, आता हे माप छोटं आहे बरोबर, 30 इंचाचं माप आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1.5 इंच हे खूप जास्त होईल. मग आपण त्यासाठी काय करणार आहे? इथं खाली घेणार किती? 2.25 इंचावरती, आणि 2.25 इंचापासून खाली अर्धा इंच, आणि अशा पद्धतीने मुंड्याचा आकार जसा आपण 1 टक्समध्ये दिला होता तसाच हा झाला मुंड्याचा आकार. सेम जसं आपण 1 टक्सला पेपर पॅटर्न कट करतो, बॉडीज कट करतो, सेम तसं करायचं आहे, काहीच वेगळं नाही करायचं. आता इथं 2.25 इंचावरती 2.25 इंचावरती गळा रुंदी घेतलेली. गळा किती आहे पुढचा? 6 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई, शोल्डरमध्ये शिलाई मार्जिन जाईल. पाठीमागचा गळा किती आहे? 8 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये. आता इथं खाली तुम्हाला थोडंसं 2.5 इंच, असं वरती 2.25 आहे पण खाली 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता, म्हणजे गळा थोडासा पसरट होईल. थोडा पसरट झाल्यावर चांगला दिसतो ना, एकदम असा गळ्यावर पॅक नाही ना चांगला दिसणार तो, म्हणून इथून 2.25 इंच खाली 2.5 इंच अशी रेषा जॉईन करायची आणि इथून गोल आकार द्यायचा.